45 वर्ष वय होतं वडिलांचं. काय नेमकं काय घडलं होतं? त्यांचा मृत्यू कशामुळे झाला? अटॅक आलता. मध्यवर्ती निवडणूक लागल्यावर बापसाहेब म्हणले आपल्यात लेडीज प्राधान्य नसतंय, पोरपुड करायला हे केलं, प्राधान्य दिलं त्यानं. कुठू कुठू ओढला चित लावून हे करून इलेक्शन जिंकलं त्यानं. त्यांनी काही कमाई वगैरे केली? नाही, कमाई काय केलेलं नाही, फक्त गमाई केली. म्हणजे घरचीच पूर्ण जमीन हे केलेली. किती जमीन? जमीन म्हणजे 200 एकर गेलेली जमीन. 300 एकर पैकी 200 एकर जमीन. 200 एकर गेलेली निवड कार्यकर्त्यावर खर्च करण्यासाठी. मंडळी, story.com च्या या विशेष व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये वरपुडकर पॅटर्न गाजतोय आणि वरपुडकर पॅटर्न हा काय आहे तुम्हाला तर माहीतच असेल. तर हा ज्यावेळेस पॅटर्न सगळीकडं किंवा या बातम्या ज्यावेळेस सुरू झाल्या किंवा या सगळ्या गोष्टी चर्चेला गेल्या त्यावेळेस एक त्यातली बातमी शोधावीशी वाटली की सुरेश वरपुडकर पहिल्यांदा आमदार कधी झाले. कारण आज 40 वर्षे परभणी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्यांचं निर्विवादपणे कमी जास्त प्रमाणात वर्चस्व राहिलेलं आहे. याचा जेव्हा माहिती घेतला त्यावेळेस परभणी तालुक्यातलाच दामपुरी या गावची माहिती भेटली. दामपुरी गावातले तत्कालीन शिंगणापूर मतदारसंघाचे दिवंगत आमदार बाळासाहेब दामपुरीकर, ज्यांचा मृत्यू 1985 मध्ये झाला आणि त्याच वेळेस ज्या मध्यावधी निवडणुका लागल्या त्या निवडणुकांमध्ये अपक्ष म्हणून सुरेश वरपुडकरांना बापूसाहेब दुधगावकरांनी एक कार्यकर्ता म्हणून त्यांना संधी दिली आणि निर्विवादपणे आज 40 वर्षे परभणी जिल्ह्याच्या आहेत. तर माझ्यासोबत बाळासाहेब दामपुरीकर दिवंगत आमदार, त्यांचे मुलगा जगन्नाथ दामपुरीकर आहेत. ते सध्या या सगळ्या राजकारणापासून अलिप्त आहेत आणि मागच्या 40 वर्षामध्ये काय झालंय, काय परिस्थिती झाली, त्यावेळेसची काय परिस्थिती होती, या सगळ्याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार, तुमचं story.com मध्ये स्वागत आहे. नमस्कार. तुमचे वडील आमदार होते? हो, आमदार होते. कोणत्या वर्षी होते? 1985 ला वारले ते. 16/8/1985. कुठल्या पक्षाकडून आमदार होते ते? काँग्रेसकडून आमदार होते ते. आणि त्याच्यानंतर मग पोटनिवडणूक लागली. कधी लागली? 1985 ला पोटनिवडणूक लागल्याच्या नंतर मग बापसाहेबांनी हे केलं द्यायला. म्हणजे आमच्या घरी मी लहान होतो, मी 10वीला. माझं वय 15 वर्ष. वडिलाचं 45. माझं वय काय नसल्यामुळं मग बापसाहेबांना 45 वर्ष वय होतं वडिलांचं. काय नेमकं काय घडलं होतं? त्यांचा मृत्यू कशामुळे झाला? अटॅक आलता त्याला. ते नांदेडला ऍडमिट होते ते. काबरा काहीतरी नाव होतं. काबरा. आणि त्या निवडणूक मग त्याच्यानंतर जी मध्यावधी निवडणुका लागल्या, मध्यवर्ती निवडणूक लागल्यावर बापसाहेब म्हणले आपल्यात लेडीज प्राधान्य नसतंय, त्याच्यामुळं मग वरपुड करायला हे केलं, प्राधान्य दिलं त्यानं. कार्यकर्ता आहे म्हणले वरपुडकर, त्याला आपण पुढे घेऊ. मग त्याला हे केलं अपक्ष उभं. तर मग माझ्या वडिलाचे फोटो हे ते लावून ते त्यावेळेस इलेक्शन लढलं. त्यावेळेस काँग्रेसकडून उमेदवारी नव्हती दिली? नाही, काँग्रेसकडून उमेदवार नाही दिली. घरच्या कोणी नसल्यामुळं मग ते हे केलं नाही ना घरचे, त्यामुळं मग ते अपक्ष उभे राहिले. ते अपक्ष उभे राहिले किंवा उभे केले समजा बापसाहेबांना, मग त्याच्यावरती हे केलं. ते मग ते फोटो ओढला चित लावून हे करून इलेक्शन जिंकलं त्याने. त्यावेळेसच्या प्रचारात 312 विजय झाला त्याचा फक्त. 312. सुरेश वरपुडकर विजयी झाले. काय कारण होतं? लोक त्यावेळेस तुम्ही सांगितलं की भाऊक होते, व्हायचे. तुमच्या वडिलांचं काम काय होतं नेमकं? कसे काम व्हायचे? लोक तुम्हाला सांगतात का त्याच्याविषयी काहीचे अनुभव? भरपूर कामं केलेले होते ना ते, आणि आज बी आहेत ना ते. बाळासाहेब म्हणलं की विषयच नाही ना. प्रत्येक गावागावात त्याच हे होतं. कार्यकर्ते होते, सगळ्याची जाण होती कार्यकर्त्याची त्याला. त्याच्यामध्ये सगळे साहजिक होते ना, सहानुभूती हे होते ना त्याच्याबद्दल, नावाबद्दल त्याच्या सहानुभूती होती ती. म्हणजे बाळासाहेबाबद्दल पूर्ण हे होती ती.
एखादा कार्यकर्त्याचा अनुभव सांगता येईल का? ते एखादा समजा परभणीला काही कार्यक्रम किंवा तुमच्या घरी लहानपणी तुम्ही असताना कार्यकर्ता यायचा, मग ते कशा पद्धतीनं त्या कार्यकर्त्यांना त्यांचं कामं करायचे किंवा मग त्यांचा खर्च पाणी ह्या गोष्टी कुठून करायचे नेमकं ते? नाही, शेतीतूनच करीत होते ना ते सगळं. किती पूर्ण शेती होती? शेती 300 एकर जमीन होती. हा. त्यावेळेस ते, आणि पुन्हा प्रत्येक म्हणजे कार्यकर्ता जरी घरी गेला तर त्याला स्वतःच्या रिक्षात बसून घेऊन जात होते ना ते. स्वतःच्या रिक्षाचं भाडं देणं हे करणं ते सगळं त्याच्यातच होतं. घरी जेवायचे याची सगळी पूर्ण सोय होती परभणीत जेवायला यायला. आणि खर्च वगैरे समजा केला, मग हे कुठं मग त्याच्यानंतर ते त्यांनी काही कमाई वगैरे केली? नाही, कमाई काय केलेलं नाही, फक्त गमाई केली. म्हणजे घरचीच पूर्ण जमीन हे केलेली. किती जमीन? जमीन म्हणजे 200 एकर गेलेली जमीन. 300 एकर पैकी 200 एकर जमीन 200 एकर गेलेली. निवडणुकीसाठी की लोक कार्यकर्त्यांवर खर्च करण्यासाठी? कार्यकर्त्यावर खर्च करण्यासाठी. निवडून आल्यास की निवडून यायच्या आधी? निवडून यायच्या अगोदर बी आणि निवडून आल्यावर बी होते ना त्याचे कार्यकर्त्याचे. 200 एकर जमीन. 200 एकर. मग त्याच्यानंतर किती? 100 आहे? 100 आहे. आणि मग नंतरच्या याच्यामध्ये ज्यावेळेस सुरेश वरपुडकर आमदार झाले, एक वेळेस झाले, दुसऱ्या वेळेसची कंडिशन काय होती? आणि दुसऱ्या वेळेस पुन्हा मग बापसाहेबांना काँग्रेसचं तिकीट दिलं ना त्याला. काँग्रेसमध्ये आणलं आणि पुन्हा नंतर काँग्रेसचं तिकीट मिळालं त्याला. पुन्हा पण बापूसाहेबांना वाटलं नाही का कुठल्या आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला उमेदवारी द्यावी? नाही, काय आता बापसाहेब इच्छा असेल काय आता ते. म्हणत असतील की बापूसाहेब काय नाही, काय म्हणले नाही ते फक्त म्हणले जाऊ दे आता आहे ना विषय, त्याच्यामुळे काय विषयच नाही काय ते. किती वर्ष होते सोबत? 10 वर्ष असतो. 12 वर्ष सोबतच. मग समजा ते दुसरी टर्मला आमदार झाले, पुन्हा तिसऱ्या टर्मच्या वेळेस वगैरे काय होतं? तिसऱ्या टर्मच्या वेळेस मग आम्ही आलतो झालो त्याच्यापासून. काय कारण काय होतं त्यावेळेस? काय कारण मग ते DCC बँकेचं ते हे झालं बापसाहेबांचे त्याचे लिंबाजीराव चेअरमन न करण्याचं हे झाल्यामुळे मग ते अलिप्त झालो. विरोध केला सुरेशराव सोबत राहून बापूसाहेबांच्या त्यावेळेसपासून मग अलिप्त होत गेलं. मग ह्या सगळ्या नंतरच्या का तुम्ही जवळपास कळते झाला होता 25-30 वर्षाचे जवळपास, मग तुम्हाला कुठं बापूसाहेबांनी निवडणुकीत उभा केला किंवा तुम्ही कधी निवडणूक लढवली का? नाही, बापूसाहेबांना कुठंच उभं केलं नाही. मग तुम्ही कुठं निवडणूक लढवली? मग मला पुन्हा तुकाराम रेंगण तिकीट दिलं सिंगणापूर जिल्हा परिषदचं. कुणाकडून? शिवसेनेकडून. मग त्यावेळेस पुन्हा येणच मला हे केलं ना. त्यावेळेस मतदान केलं येणं मतदान हे ते, आणि विजय घोषित सकारामजीच्या मिसेसला केलं. तुम्ही स्वतः होता तिथे? मी स्वतः होतो तिथं. काय आठवत मध्ये काय झालं? नाही, तेवढं आठवत नाही, पण ते केलेलं होतं त्यावेळेस. ठरवून केलेलं होतं. मग तिथून समजा मी राजकारणातून थोडं अलिप्तच होत गेलो. मग तिथे ग्रामपंचायत वगैरे? ग्रामपंचायत हे ते लढलो ना मी. ते ग्रामपंचायत लढलो, सरपंच झालेलो होतो, चेअरमन बिनविरोध होतो 25 वर्षे. मग हे सगळं तुम्ही चेअरमन झालात, सरपंच झालात, हे तुम्ही स्वतःच्या जीवावर झालात की तुम्हाला सुरेश वरपुडकरांनी? नाही, स्वतःच्या ह्याच्यावर. बाकी कोणाची मदत नव्हती, काही नव्हती आपल्याला. स्वतःच्याच ह्याच्यावर 25 वर्षे चेअरमन राहिलेलो. म्हणजे तुमच्या वडिलांच्या कामामुळं की तुम्ही स्वतः लोकांमध्ये? नाही, दोन्ही बी होते ना कारण त्याला. माझं बी आता वागणं हे ते सगळं आहे, आणि वडिलाचा बी आपल्याला आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे काही तेवढा प्रॉब्लेम नाही आला. आणि आज बी एरियातले ह्याच्यात सगळे म्हणजे समजा चाहतात लोक आपल्याला. शो टर्निंग पॉइंट तुम्ही या राजकारणातून अलिप्त झालात? माझं जिल्हा परिषदला पराजय झाला की मग मी थोडं बाजूला सरकत गेलो, राजकारणातून अलिप्त होत गेलो त्याच्या. आणि पुन्हा त्याच्यानंतर कारखान्याच्या वेळेस पुन्हा हे झालं, त्यावेळेस पासून मग थोडं हेच झालं, त्याच्यातून अलिप्त झालो. तुम्ही ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठल्या नेत्यांसोबत तुम्ही जवळ जाऊ शकला असतात किंवा त्यांच्यासोबत आज कुठल्या तरी मोठ्या पदावर असू शकला असतात, पण तुम्ही स्वतःला अलिप्त होण्याचं कारण का निवडलं? नाही, आपलं ते हेच नव्हतं ना ते.
पिंडच तसा नव्हता ना, स्वाभिमान होता ना. आपण ऍडजस्टमेंट करण्याची आपल्यात हे नव्हती ना. आपण ऍडजस्टमेंट कोणासोबतच केलं नाही, लाचारी केली पत्करली नाही, त्यामुळे हेच नव्हतं ना. वडिलांचं जे जे तत्व हे होते, तत्व होतं तेच आपलं राहिलेलं पुढं. फक्त वडिलांनी आहे ते जमीन विकून राजकारण केलं लोकांची. आणि मी फक्त जशाला तसं ठेवून हे केलं. हा. पण तुम्ही जमीन जरी विकली नसली तरी तुम्ही लोकांची कामं करता का? कामं करतो ना, आज बी हजर राहतो ना आम्ही कुठे बी. कोणी समजा बोलवलं तर हजर येत आम्ही. लोक येतात तुमच्याकडे? हो, लोक येतात, आम्ही सगळ्या सहकार्य करतो आम्ही. आज पण तुम्हाला लोक म्हणजे आमदाराचा मुलगा म्हणून ओळखतात का काय? कसं बोलत असताना कधी चर्चा करत असतील की बा वडील काम कसे करायचे, काय करायचे? तू पण करतोय तसा? जुनी माणसं तरी जुने माणसं ओळखतात ना सगळे. ते आमदाराचं पोरग म्हणून ओळखतात, पण आता जनरली सगळे असे तोंड ओळख येते झाल्यामुळे आता ते सगळे असे ओळखतात. पण जुने तेच ओळखतात ना. बालासाहेबाचाच मुलगा म्हणून मला ओळखतात सगळे जुने, आणि नवीन आता तेवढे हे नाहीत ना. आताच्या कंडिशनला हे सगळे राजकारण बघता, आमदार बघता, त्यांच्या प्रॉपर्टी बघता किंवा त्यांची सगळं आलिशान बघता, तुम्हाला त्याचा मोह नाही कधी? नाही काय मोह आपलं, कधी खंत पण वाटली नाही? काय खंत वाटणार आहे? आपण पहिलेपणापासून जसे वागत आलेलो आहे तसेच आज बी वागणार ना. त्याच्यामुळे त्याच्यात फरक वागण्यात आपल्या काही हेच जाणवलं नाही ना, फरक जाणूच द्यायला नाही ना. जसा पहिला होता तसाच आज बी. तुमचा दिनचर्या काय असतो तुमची? मी दिनचर्या काय, शेतात काही परभणी काय, मग बघ काय, कोणी जर समजा या म्हणले तर भेटायला तर परभणीला जायचं, नाही तर मग घरी शेतीच पाहतो मी पूर्ण. शेतीशिवाय दुसरं काय नाही काय नाही. कुठल्या व्यवसाय वगैरे काय नाही काय नाही, फक्त शेती आणि हे. कुठं परभणीला, पुण्याला, मुंबईला घर वगैरे, प्रॉपर्टी वगैरे काही मिळवल्या? नाही काय नाही. नाही काय नाही, कुठंच नाही काय. फक्त प्रॉपर्टी गावातलीच का आहे ती आहे. तर मंडळी, हे होते बाळासाहेब दामपुरीकर. हे माजी आमदाराचे, दिवंगत आमदार बाळासाहेब दामपुरीकर यांचे चिरंजीव आहे, त्यांचा मुलगा आहे. आणि आजच्या या सगळ्या राजकारणामध्ये बघता की एक आमदाराचा मुलगा या सगळ्या राजकारणापासून अलिप्त होऊन आपली शेती बघतोय आणि त्या शेतीत रमलाय. भले त्यांना त्या गोष्टीची खंत असेल किंवा त्यांना ते त्यांचं तत्व नव्हतं किंवा त्यांनी लाचारी किंवा पत्करली नाही, स्वाभिमान बाळगला. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी लोकांची जमील तशी काम केली, पण राजकारणामध्ये त्यांनी कुठल्याही पद्धतीनं म्हणजे खालच्या तराला जाऊन कुठली काही कुणाशीही तडजोड केली नाही. तर ही आजच्या या आमदाराच्या मुलाची परिस्थिती आहे. तुम्हाला काय वाटतं? सुरेश वरपुडकर यांच्या पहिल्या आमदारकीची सुरुवात, त्यांच्या 40 वर्षाचं राजकारण परभणी जिल्ह्याचं, दामपुरीकर कुटुंब, त्यांच्या कुटुंबाचा त्याग, बापूसाहेबांनी दिलेली कार्यकर्त्याला संधी, या सगळ्या गोष्टीवर जरूर आपलं मत नोंदवा. story.com साठी राजेश लटपटे, परभणी.